पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्रीनाथ महाराजांचा आज आनंद लहरी हा ग्रंथ सुरुवात करत आहोत। यापूर्वी चतुश्लोकी भागवत, हस्तामलक आणि स्वात्मसुख हे ग्रंथ आपण घेतले। आता चालू असलेला ग्रंथ सुद्धा आनंद लहरी। आनंद एक परमात्म्याजवळच आहे, म्हणजे खरा आनंद आहे तो ब्रह्मानंदच आहे, पण काही निमित्त दाखवत उगीचच कशाचं तरी बोट करत विषय आनंद, वासनानंद, मग काही असे आनंदाचे प्रकार केले। पण एक परमात्म्याशिवाय आनंद दुसरा नाही, हे एक एक काही समोर येतं त्याच्यातून मिळाला म्हणून त्या आनंदाला त्या आनंदाचं नाव आलं। मग कुठं मिळतो हा आनंद? तर जसं स्वात्मसुख स्वतःच्याच आत्म्याच्या ठिकाणी सुख आहे आणि ते आपण आपल्या ठिकाणी प्रयत्नानं मिळवणं म्हणजे आहे तेच आहे, प्रयत्नपूर्वक त्याचं काय आहे अनुभव घेणं, हे जसं आपण मागच्या ग्रंथामध्ये पाहिलं तसं या ग्रंथामध्ये सुद्धा याच आनंदाच्या लहरी कशा असतील, कारण आनंद हा आहेच आहे, अथांग आहे। आनंदाचे डोही आनंद तरंग। याला तरंग येतात म्हणजे काय? तरंग म्हणजेच लहर, तेव्हा लहरी काय आहे ते या ग्रंथात सांगणार आहे। सुरुवातीला या ग्रंथामध्ये ग्रंथाचं मंगलाचरण करत आहे। मंगलाचरण करत असताना जो परमात्मा आहे की जो आनंद स्वरूप आहे, परमानंद आहे, तो त्याचं स्तवन करायला सुरुवात केली। ओम नमो सच्चिदानंद घना, नमो सकळ सुखाची या निधाना, नमो परात्पर निर्गुणा, जगज्जीवना मूळ बीजा। आता हा परमात्मा कसा आहे तर सच्चिदानंद आहे आणि तेवढ्यापुरतं नाही, घन म्हणजे पूर्ण भरलेला आहे। शिवाय काय आहे? सुखाची निजधाना, म्हणजे जे निधान असतं त्या निधाना, या निधान हे काय आहे? साठ आहे, ठेव आहे, आणि त्याच्या ठिकाणी आनंद सुख एका अर्थवाचीच आहेत, पण तिथंच हा साठा भरून ठेवलेला आहे। असा हा परमात्मा की निर्गुण पर आहे, शिवाय परात्पर म्हणजे ज्या परेच्याही पलीकडं, आणि अत्यंत परात्पर म्हणजे अत्यंत शुद्ध असा असणारा, आणि ह्या संपूर्ण जग आहे त्या जगाचा मूळ बीज असणारा, जगाचं नियंत्रण करणारा नियंता, म्हणून तो जगज्जीवना मूळ बीजा। सगळ्या जगाला जर कुठून निर्माण झालं असेल त्याचं मुख्य बीज कोण आहे तर ते, मग त्याच्यामुळं जसं 7व्या अध्यायात सांगितलं की बीजमहम, मी बीज आहे, सगळ्या जगताचं मी बीज आहे। ओम नमो सकळ व्यापका, आनंद तुझे देखा, सकळा ते तूची प्रतिपाळता, तो तू लोका प्रत्यक्ष। एकंदरीत सगळीकडं व्यापक असणार आहे, एवढी तेवढी सुद्धा जागा कधी कुठं मोकळी असं नाही, इतकं तो भरलेला आहे। आणि जे जे काय आपल्याला आनंद उपभोगायला मिळतो, आता आपण पाहिलं की काय प्रकार आहेत आपल्याकडं आनंदाचे, कारण ते आपण मानले, पण त्या सगळ्या आनंदाला आनंद कोण देतं तर हाच देतो। मग आपण विषयातनं भोगत असला तरी तो आनंद याच्याच आनंदाचा आहे, वासनेतनं भोगत असला तरी याच्याच आनंदाचा तो आहे,
एखादा काय आहे विद्या प्राप्त होतो आणि विद्यानंद होतो. हा विद्यानंद कुठून आला तर ह्याच्याच विद्येनं आलेला आहे. सगळं काही इथंच आहे. आणि सगळ्या जीवाला मुळात प्रतिपादन म्हणजे काय, आता आपण सगळे संसारानं दुःखी होणार आहे. कधीच सुखी होत नाही का? सुख म्हणजे अजिबात नसतंच. झोपेतसुद्धा दुःखच. झोपेतनं उठल्यावर तर आहेच आहे, पण झोपसुद्धा सुखाने लागत नाही असं काही नाही. झोप सुखानेच लागते. आणि जागृतीत तरी उठल्यापासून झोपेपर्यंत यत्किंचितसुद्धा कुठं सुख भोगलंच नाही असं नाही ना. जे जे काही कर्म आहे, कर्माचा व्याप आहे, कर्माची चिंता आहे, ती स्थिर झाली तर सुखच असतं. मनुष्य त्या ठिकाणी सुखात असतो. अनुभवच नाही असं नाही ना. पण हा परमात्म्याचा हे कोणाला माहिती? हे जे मिळालेलं सुख आहे ते परमात्म्याचं हेही माहीत नाही. आणि त्यामुळं सुख देऊन त्याने आपला प्रतिपाळ केला आहे. दुःख एकच दुःख जर असतं, आता हे नाही का, ज्यांना काय असेल ते सहन नाही झाले की आत्महत्येकडे वळतात. असं सर्रास सगळ्यांनी आत्महत्या केल्या असत्या. काही तसं नाही. आता परवा एक माहिती पाहिली की काही म्हणजे स्वतः जसं मनुष्य आत्महत्या करतं तसं पक्षी काय आत्महत्या करतात. ठराविक काळात त्यांचं काय आहे आत्महत्या करण्याचा प्रकार आहे आणि ते त्याच ठिकाणाला जाऊन करतात. म्हणजे काय आहे, काहीतरी असतंच. कोणाच्या ठिकाणी काय न्यूनता आहे, कशातून निर्माण झालं. मग तसं सगळ्या जीवाला काही सगळ्यालाच आत्महत्या करावी असं वाटत नाही. ज्यांना वाटते त्यांनी सगळं आपलं कसं सगळं संपून गेले असं ठरवतो आणि त्या भासामध्ये तो जातो. मग सगळ्याला काय आहे सुख दुःख हे सतत आहेच. आणि ह्याच्यातच थोडं दुःख भोगलं की सुख येतं, सुख भोगलं की दुःख येतं. म्हणून आपण जिवंत आहेत, म्हणून आपलं सगळं चाललं आहे. हा प्रतिपाल करणारा तोच आहे. सतत दुःखही देत नाही आणि सतत सुखही नाही. सतत सुख आलं तर मनुष्य काय आहे उन्माद पावेल आणि सतत दुःख आलं तर मनुष्य नष्ट होईल. म्हणून दोन्ही कधी हे कधी ते हे त्याचं प्रतिपाळ करणे. तो तू लोका प्रत्यक्ष. आता तो परमात्मा प्रत्यक्ष होतो. असा निर्गुण परमात्मा कोणाचा विषय होईल तर कोणाचाच नाही. मग प्रत्यक्ष कसा? आनंद रूपानं प्रत्यक्ष आहे ना. त्याचा आनंद आपल्याला अनुभवायला मिळेल. म्हणजे आनंदम ब्रह्म. ब्रह्म आनंद रूपच आहे आणि ते प्रत्यक्ष झालं. ओम नमो अव्यक्त परब्रह्मा सर्व सुखाची या धामा. ओम नमो भक्ताच्या कल्पद्रुमा तुझ उपमा आणू नाही. हे सगळे काय आहेत की भगवंताच्या दृष्टीनं आनंद स्वरूप असणाऱ्या परमात्म्याच्या दृष्टीनंच अनेक प्रकारच्या उपमा देत देत आपल्याला ते स्वरूप सांगितलेलं आहे. परमात्मा कसा आहे तर परब्रह्म सर्व व्यापक आहे पण अव्यक्त आहे. म्हणजे त्या कुठंतरी आहे. जसं आकाश आपल्याला वाटतं वर आहे, पण आपल्या आजूबाजूला पोकळी ते काय, ते आकाशच आहे. तसं परमात्मा कुठंतरी असेल असं नाही, तर आपल्या सर्व बाजूला आपल्या आत आणि आपल्या बाहेर परमात्माच आहे. म्हणून तो सगळ्याला असूनसुद्धा कळत नाही, मग त्याचं नाव परब्रह्म. जे कळतच नाही, समजून येत नाही ते परब्रह्म. म्हणून तो झाला अव्यक्त. व्यक्त नाही ते अव्यक्त. आता त्या अव्यक्ताच परमात्म्याला सर्व सुखाची या धामा. तो सुखरूप आहे. त्याचं सुख अनुभवण्याकरता त्या सुखाच्या योग्यतेचे आपण व्हावं लागतो. सुखाच्या योग्यतेचे झाल्याशिवाय नाही. सुखाची योग्यता कधी होईल? आपल्या ठिकाणी जे काही अयोग्य मलरूप आहे, विक्षेप रूप आहे, आवरण रूप आहे ते काढलं पाहिजे. ते कशाने जाईल? सर्व सुख गोडी सर्व शास्त्र निवडी. रिकामार्ध गडी राहू नको. सर्व शास्त्र त्याला काय आहे अभ्यासावं लागतील. मग तुम्हाला हे जी सर्व सुखाची गोडी लागली ते अनुभवायला येईल. म्हणजे सुख तर आहेच, पण आवरणाने झाकले ते काढायला आपल्याला काय आहे की ग्रंथ श्रवण करावे लागतात.
ओम नमो भक्तांचा कल्पद्रुमा. शिवाय काय एरवी कल्पवृक्ष असतो, पण तो ज्यांना काय येत असेल मनातली कल्पना आणि पूर्ण करावी वाटतो तो तिथं जातो. जसं एखादा काय माऊली सांगतात की कल्पवृक्षाखाली बसला आणि लागला जोळीला गाठी द्यायला. आता वास्तविक ते सगळं देणार आहे, पण ही आपला जोळी फाटकी जोळी गाठी मारून राहतो. म्हणजे कल्पतरू असून सुद्धा आपण मागत नाही, त्याचं दुर्भाग्यच आहे की. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. आता त्याचं काय, त्याला पाहिजे पण त्याला घेता येईना. मग कल्पद्रुम काय करतो, तर तुमचे जे काय असेल ते पूर्ण करतो. आता हे सुद्धा तसेच, पण सगळ्यात मोठी आणि नेहमीच सगळ्याजवळ असणारी, लहानपणापासून शेवटच्या क्षणापर्यंत असणारी एकच आहे कल्पना, आणि ती मागणी. कोणती मागणी, तर मी सुखी व्हावं. मग हे पूर्ण करणाराच हा परमात्मा आहे. तुझं उपमा आणू नाही. तेव्हा आता कशाच्या उपमा द्यायच्या म्हणजे हा परमात्मा समग्र कळेल, तर काही उपमाच नाही, निरुपमय तो, पण समजून तरी आलं पाहिजे ना. ओम नमो आदिपुरुषा आदिदेवता. ओम नमो उत्पत्ती प्रलयरहिता. पाहता तू सकळा नियंता, सकळ भूता सत्ता तुझी. आता ह्या सगळ्यामध्ये आत्तापर्यंत जे आपण आहेत ह्या जगामध्ये आणि जगाच्या सृष्टीतल्या जे जे काय वस्तुपदार्थ आहे त्याला जाणणारे, पण ह्या सगळ्यांच्या अगोदर होता तो परमात्मा. हे नंतरचं आहे म्हणून त्याला आदी म्हटले. तो आदिपुरुष आहे आणि ते सगळं प्राप्त करून देण्याकरता सगळ्या गोष्टी निर्माण केल्या म्हणून तो आदी देवता आहे. कारण हे सगळं निर्माण करणारे देवता आहेत. देवता आदिपुरुषानं देवता निर्माण केल्या आणि देवतेनं जगत निर्माण केलं. मग ज्यांचा जसा जसा भाग आहे ते त्या भागातलं निर्माण करतात. प्रत्येक देवतेला सगळंच काही निर्माण करायला दिलं नाही. कोणाला काही दिलं, त्यांनी हे सगळं निर्माण केलं आणि त्यांच्याच हातात नमो उत्पत्ती प्रलयरहिता असं सगळं असून तो या जगताच्या घडामोडीपेक्षा वेगळा आहे. जगतात उत्पत्ती आहे आणि जगताच्या ठिकाणी प्रलय आहे. आता हे दोन्ही, प्रलय म्हणजे संपणे, उत्पन्न होणे, संपणे, पण ह्या सगळ्याचा साक्षी कोण असेल तर हा परमात्मा आहे. याच्याजवळ प्रलय बिळय काही नाही, उत्पत्ती नाही, काही नाही, म्हणून हा रहिता, उत्पत्ती प्रलय रहिता. तू कशातच नाहीस. पाहता तू सकळांचा नियंता, सकळ भूता सत्ता तुझी. शिवाय तू कसा आहेस, सर्व भूतमात्रांचं नियंत्रण करतो. आपल्या ठिकाणी प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक कर्म हे आपल्याला आपल्या सुपीक डोक्यातून निघालं आहे म्हणून आम्ही केलं असं वाटतं, पण हा परमात्माच आहे की ते तुम्हाला करायला भाग पाडतो. असं वाटत असतं कित्येक वेळेला की हे कशासाठी करतेत, ह्यांना ह्या करायचे काय गरज आहे, कशाला केलं हे. पण जया जे कर्मसूत्र ते मांडून ठेविले स्वतंत्र, तो करत नाही, त्याच्याकडून करून घेतलं जाते. मग त्याच्याकडून करून घेतलं जात असल्यामुळं करावंच लागल. जसं घरातले काही असतं, भाकरी उलथायचं उलथणं, भांडी उतरायचं चिमटा, ह्यांना मी करणार नाही म्हणावं तर ते तर त्यांच्यासाठी हत्यार आहेत, त्याच्यानेच कामं करतात. तसं आपण त्याच्या हातातले हत्यारच आहेत. ते जसं आपला उपयोग करून घेतील तसं करावं लागेल, म्हणून तो नियंता आहे. आणि परत त्याच्यामुळंच आपल्याला सत्ता आहे. तो जर नसेल तर काय, वस्तूचा आहेपणा त्याच्या सत्तेत नाही, त्याचा आहेपणा त्यांनी सगळ्या वस्तूला दिला आहे, जगाला दिला आहे, तो आम्हाला दिला आहे, म्हणून आपल्याजवळ आहेपणा आहे. मी नाही असं कधी होत नाही. मी आहे हे अखंड आहे. मला कळत नाही, एखादा माणूस म्हणल मी फार दुःखी हो म्हणल, पण मीच नाही असं म्हणणार नाही. त्याच्या आहेपणाची जाणीव त्याला असतेच. ओम नमो ज्ञानसागरा. ओम नमो त्रयमूर्ती अवतारा.
ओम नमो मोक्षाच्या निज घरा विश्वंभरा तुझं नमो. तेव्हा तू कसा आहेस? ज्ञानसागर आहेस. तुझ्या ठिकाणी ज्ञानाला काही कमी नाही. म्हणून तो ज्ञानाचा कुरुठा, तिथं ज्ञान जर काही असेल तर निव्वळ साठा भरलेलं. आणि शिवाय त्रयमूर्ती अवतारा. आता तुझ्यापासूनच हे त्रयमूर्ती झाले. ब्रह्मा विष्णू महेश हे तुझ्यामुळे आहेत. ह्यांचं कारण आहे की तू हे एक एक नेमणूक केली. कोणाला जग निर्माण करायचं सांगितलं, कोणाला प्रतिपाल करायचा सांगितला, कोणाला प्रलय करायचा सांगितला. या तिघाला 3 भाग वाटून दिले आणि तिघाचे 3 भाग सुरू झाले. हे तुझ्यामुळे आहेत. आणि तेच काय आहेत तर आहे ते कोण आहे तर तुझेच अंश आहेत. म्हणून ते अवतार आहेत. ते काय आहे की करणारे आहेत. त्यांच्याकडून काम करून घेतलं जाते. म्हणून ते आहेत ते तुझंच अंग असल्यामुळं त्याचे बनलेली शरीरं, त्यांची बनलेली सगळी काय असेल ते आकार हे म्हणजे अवतार आहे. आणि त्यामुळं हे सगळं ते करू शकतात. ओम नमो मोक्षाची निज घरा. आता सगळं केल्यानंतर जे जे कोणी ब्रह्मदेवानं घालून दिलेल्या धर्माप्रमाणे चालत असेल त्यांनी धर्म पाळला. त्यांनी त्याच्या असलेल्या काय आहे की कामना पूर्ण करण्यात धर्माप्रमाणे आचरण केले की काम जिंकला आणि अर्थही जिंकला. पण मोक्ष जिंकण्याकरता त्याला आणखीन 8 तासच असतो. म्हणून धर्म अर्थ काम हे जे सगळे आहेत त्यापेक्षा मोक्ष हा त्याहून श्रेष्ठ झाला. हा मोक्ष प्राप्त करणारे काही झाले, त्यांनी त्याचाही पुरुषार्थ केला. पण मग कुठं आले तर तुझ्या ठिकाणी. तू कोण आहेस? मोक्षाचं निजधाम आहे. असा तू विश्वंभरा तुझं नमो. तू संपूर्ण ह्या सगळ्यामध्ये विश्वामध्ये भरून राहिलेला आहेस. आता तुला नमस्कार असो. तुझे निजरूप पाहता दृष्टी, निजानंद न समाये दृष्टी. तुटल्या जन्ममरणाच्या गाठी, निर्भय पोटी मी झालो. महत्त्वाची गोष्ट अशी की जसं भगवंताचं नाम महत्त्वाचं आहे तसं भगवंताचं रूप महत्त्वाचं आहे. नाम आणि रूप दोन्ही समानच आहेत. एक जसं गजेंद्र आणि नक्र ह्यांच्या दोघांच्या युद्धामध्ये शेवटी गजेंद्रानं हाक मारली म्हणून देव तिथं आले. त्याचं काय रक्षण केलं, त्याला त्या नकराच्या ताब्यातनं सोडवलं आणि तुझा उद्धार झाला. म्हणून तुला आता विमानात बस, तुला घेऊन जातो. म्हणून त्याला घेऊन चालले. तुझं झाला उद्धार, तू माझ्या नावाने हाक मारली, आता तुझा उद्धार आहे. नक्र म्हणला न्या, त्याला न्या. त्यांनी तुमचं नाम घेतलं आहे, पण मी तुमचं दर्शन घेतलं आहे. मला तुम्ही माझ्यासमोर आला ना. नाम घेणाराला जर तुम्ही बरोबर नेता तर दर्शन घेणाराला काय कराल? तुमचं रूप मी पाहिलं आहे. बस भाऊ म्हणले तू पण. कारण जितकं नामाला महत्त्व दिलं तितकं रूपालाही महत्त्व दिलं. कारण नाम आणि रूप हे महत्त्वाचेच आहेत. आणि नामरूप भगवंताचं कधी निर्माण होतं तर सगुणत्व घेतल्यावरच. सगुण निर्माण झाले की नामरूपाची धारणा झाली. आणि नामरूपाची धारणा सगुणाच्या संबंधात आहे. नामरूपाचे प्रेम कोणाला आहे? भक्तांना आहे. नामरूपी जडले चित्त, जे त्याच्याशी चित्त जडून राहिलेत तुकोबाराय म्हणतात, दास त्याचा मी अंकित. मी त्याचा दास आहे असे असणारे हे. आणि तुझं हे जे निजरूप आहे असं शुद्ध रूप आहे. तू सगुण झाला काय, निर्गुण राहिला काय, पण दृष्टीसमोर आला तर मात्र निजानंद न समाये दृष्टी. आता कुठेही बघा, रामाचा असो, कृष्णाचा असो, विठ्ठलाचा असो, जिथं जिथं स्थान आहे, तीर्थक्षेत्र आहे, तिथं गेलं की त्या मूर्तीकडे बघितलं म्हणजे आकर्षक आहे. याचा अर्थ काय आहे की वेधी अनेकास ऐसा जयांगी कसं. ते काय करतात? वेध घेतात, आपलं लक्ष तिकडं जाईल असं करतात. म्हणजेच तिथं गेल्याबरोबर आपोआपच आनंद जागा होतो. तुझ्या जन्ममरणाच्या गाठी, निर्भय पोटी मी झालो. आता जर काही झालं, तुटल्या जन्ममरणाच्या गाठी म्हणजे आता जन्ममरण हे काय होतं की होता फेरा आमच्याकडं.
आता ते चक्रातनं सुटलो, जन्ममरणाची विसरलो चिंता, तू माझा अनंता मायबापा. तू आता माझा मायबाप झाला हे कळाल्यानंतर जन्ममरणच काय उरलं नाही. निर्भय पोटी मी झालो. आता भय कधी असतं आपल्याला? इतर गोष्टीचं भय नसतं, भय असतं मरणाचंच. मनुष्य बाकीच्या गोष्टीला काय करील? आता हे सर्पमित्र असतात, ते कसलाही साप असला तर धरतेतच की. आपल्याला दिसला तर अंगावर काटा येतो, आपण दूर पळून जाऊ. पण तो काही असो, त्यांना चावत नाही असं नाही, पण त्या क्षणात काय करावं हे त्यांना माहीत असतं. त्याचं त्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं. झालं कितीतरी मस्तावलेले बैल, अंगावर काही व्यसन नाही, दोरी नाही, काही नाही, त्यालासुद्धा आकळणारे काही आहेत. त्यालाही तसंच अगदी दाबून धरतात की तो बैल शेवटी शांत होतो. म्हणजे किती असे आहेत, वाघ आकळू शकतात, सिंहाला आकळू शकतात. हे सगळं करायला सगळं आहे. पण सगळेच जण इतकं करत असले तरी जन्ममरणाला मात्र भीतात. मरणाला तर सगळ्याचीच भीती. आणि ते मरण कधी निघून जातं? तर असं सगळं आपल्याला काय आहे की मरणाची खरी व्याख्या कळाल्यावर, मरण माझे मरोनी गेले मज केले अमर, हे कळल्यावर झालं. त्यावेळेस काय होईल तर निर्भय पोटी आता भय उरणार नाही. बंधमुक्तीची आटाआटी संचरली होती माझ्या पोटी, होता तुझी कृपादृष्टी उठाउठी पळाळी. एकंदरीत बंधत्व, बंध झाल्यावर मुक्त करण्याचा प्रयत्न, हे सतत आटाआटी होती. जो स्वतःला बद्ध मानतो तो मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. जो स्वतःलाच मुक्त मानतोय तो कशाला प्रयत्न करेल? पण जोपर्यंत मुक्त आहे, ही त्याची परिपूर्णता संशयरहित होत नाही, तोपर्यंत त्याला प्रयत्न करावेच लागतात. मग ही सगळी आटाआटी चालली होती, संचरली होती माझ्या पोटी. ते सगळं करण्याचा मी काय करत होतो? प्रयत्न करत होतो. म्हणजे बंधनातून मुक्तताकडे जाण्याकरता अनेक प्रकारची साधनं आहेत, ती सगळी करण्याचा मी प्रयत्न करत होतो. पण हे सगळ्याचं एकदाच झालं. कारण काय, जे काय असल गुंता झालेला, ती तुझी फक्त कृपादृष्टी आली की हे सगळं सुटून गेलं. आता काही राहिलं नाही. जे बंध आणि मुक्त हा जो समज आणि गैरसमज होता तो सगळा गेला. आणि फक्त काय झालं, काही नाही, एकदा स्थिर वृत्ती झाली, उठाउठी पळाली. म्हणजे ते सगळं काय आहे तिथून संपलं. तुझे निजरूप पाहता काही, बद्धमुक्त दोन्ही नाही, व्यापक तू सर्वा देही, आनंद डोही जेवी तरंग. आता जे काही भगवंताचं स्वरूप आहे आणि ते एकदा का पाहायला मिळालं, म्हणजे वृत्तीला भगवंताच्या ठिकाणी एकदा बुडी मारायला मिळाली की मग काही नाही, तिच्या ठिकाणी काय आहे, अनुभव आला पाहिजे. अनुभव आला की बद्धतला मुक्ताकडे जातोच. आणि जो मुक्त आहे तो मी बद्ध होतो असा कधीच म्हणत नाही. म्हणून बद्धमुक्त दोन्ही नाही. आताच्या ठिकाणी बंधत्वही नाही आणि मुक्तत्वही नाही, दोन्ही नाहीत. वास्तविकता काय आहे की आपण जसे काय शालेय शिक्षण घेतो, प्राथमिक, माध्यमिक, झालं उच्च माध्यमिक, हे सगळं आपल्याला चालतं. कशासाठी? की आपल्याला पुढं उदरनिर्वाहाची सोय व्हावी. मग आपण सोडून बाकीचे प्राण्याला काय आहे काय शाळा? मग त्यांचा उदरनिर्वाह होतोच की. पण आमच्या ठिकाणी नुसतं उदरनिर्वाह नाही, आमच्याला संचय करायचा आहे. आणि तो संचय करण्याकरता आम्हाला लागणारी बुद्धी ती व्यावहारिक बुद्धी करायची. त्यांना संचय करायचाच नाही. जे करत असतील त्यांना त्यांच्या बुद्धीचा प्रकार आहेच ना. आपण पाहिलं असं कितीतरी ठिकाणी दिसलं की जमिनीची खोदाई करताना थोडाफार खोल गेलं की उंदराचं बीळ सापडतं. आणि त्याच्यात असे कप्पे सापडतात की इकडं कुठंतरी गव्हाच्या लोंब्या ठेवल्यात, तिकडं कुठंतरी ज्वारीचं काय ठेवलं आहे. म्हणजे त्यांनी त्यांची सोय केलीच, ही सुद्धा त्यांना बुद्धी.
पण सगळे बुद्धीन सगळा अभ्यास करायचा प्रयत्न केला तो मनुष्यानं. याचं कारण आहे की तो स्वतःला अशिक्षित, अज्ञानी, अविद्या ह्याचा सगळा मानतो आहे. म्हणून तो हे सगळं त्यातनं मुक्त होण्याकरता हे सगळं करत असतो. त्याकरता व्यापक तो सर्वादेही. आता त्या दोन्हीला मुक्त करण्याकरता काय असेल, तुझ्याकडंच तुला शरण यावं लागेल. तुला शरण आलं की आनंदाचे डोही जेवी तरंग. आता आनंद आमच्याजवळ आहे, पण त्याला तरंग यायला लागतील. म्हणून तुझवी न कोणा शरण जाऊ नारायणा. तुझ्याशिवाय नारायणा शरण जायला जागाच कोणाची आहे. बंधमुक्तीची कहाणी ऐकली होती जेवी स्वप्नी. जागृती माझी येवोनी साच मानी कोणती ते. आता जो कोणी स्वप्नामध्ये आणि स्वप्नात त्यांनी काय केलं, बद्धत्व मानलं, मी बद्ध आहे असा त्याच्या ठिकाणी काय झाला, स्वप्नातला एक भाव झाला. एक काय झाला, एक मनुष्य होता, त्यांनी संन्यास घेतला. आता त्यांनी भगवे कपडे घातले, सगळं झालं. आणि परत झाले 1-2 वर्ष झाली त्याचा संन्यास घेऊन. एके दिवशी झोपेत त्याला स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांनी लग्न केलं. मग त्याची बायको, त्यांचा संसार सुरू झाला. त्याला 2 मुलं झाली. त्याचं सगळ्याचं काय सुरू झालं, कोणाला कमी, कोणाला जास्त, कोणाला काय आणून द्यायचं आहे, कोणाला काही, सगळं सुरू झालं. रोज उठून संसारात काय कमी पडलं, कसं आणू, काय कमी पडलं, सतत चिंतेत तो. आणि थोड्या वेळानं जागा झाला. म्हणला आपण तर संन्यासी, आता लग्न कसं, बायको कुठून, काशी मुलं, काय सगळा संसार. मग आता त्यांनी काय केलं की त्याच्या गुरुला विचारलं, म्हणजे असं झालं आहे, मला हे स्वप्न पडलं आणि स्वप्नात सगळं. म्हणले आत्ता आहे का तुझ्या पुढं प्रत्यक्ष, तू आता त्याप्रमाणे लग्न केलंस का. म्हणले काही नाही. मग स्वप्नातलं काय खरं मानतो. स्वप्न हे स्वप्नच आहे. जसं स्वप्नातली गोष्ट मनुष्य जागृतीत आल्यावर खरी मानत नाही, ती खरी नसतेच. कारण स्वप्न हे मिथ्याच आहे हे सगळ्यालाच कळत असल्याप्रमाणे हे बद्धत्व आणि मुक्तत्व एक स्वप्नच आहे. आणि ज्ञानरूपी जागृतीत आलं हे स्वप्न सगळं काय होतं, निघून जातं आणि मी बद्धमुक्ताशिवाय असणार आहे हे लक्षात येतं. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव